नमस्कार मित्रांनो, आशा सेविकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। ती म्हणजे त्यांच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे। ती वाढ नेमकी किती रुपयाची आहे आणि तो निधी कसा जमा होणार आहे ते आपण GR मधून जाणून घेऊयात। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2023-24 च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीतील मोबदला 9,519 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्यात बाबतचा GR आहे आणि हा GR महाराष्ट्र शासनाने 4 मार्च 2024 या दिवशी काढलेला आहे। मित्रांनो, आशा स्वयंसेविकासाठी जानेवारी 24 ते मार्च 24 फक्त या 3 महिन्यासाठीचा हा मोबदला देण्यात आलेला आहे। मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक कार्यरत आहेत। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक ह्या 2 घटकाच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कार्यक्रमाकरता त्यांना दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 व 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी 5,000 व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सन 2023-24 या वार्षिक वर्षात रुपये 30,000 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले आहे। मित्रांनो, स्वयंसेविका व गट प्रवर्तक हे दोन्ही घटक महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्यासाठी सरकारने 5,000 व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शासन निर्णय पाहून घेऊया। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2023-24 मध्ये 30,000 लक्ष व पुरवणी मागणी मंजूर तरतूद 20,777.2 लक्ष अशी एकूण 50,777.2 लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे। सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरता रक्कम 9,519 लक्ष इतकी रक्कम लेखाशीर्ष मधून वितरित करण्यात याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, ही 3 महिन्यांच्या कालावधीकरता मोबदला दिलेला आहे। सदर प्रस्तावावरील वितरित करण्यात येणारा निधी पुरवठादाराच्या खात्यात थेट जमा होणार आहे आणि तो 3 महिन्याचा 5,000 जो निधी आहे तो आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे। सदर प्रस्तावात वस्तू खरेदी प्रस्ताव तसेच भांडवली वस्तू खरेदीचा समावेश नाही। सदर कार्यक्रमाच्या संबंधित लेखाशीर्षाखाली 1 वर्ष जुने संक्षिप्त देयक प्रलंबित नाही। शासनाच्या धोरणानुसार सदर प्रस्तावावरील निधी राज्य आरोग्य सोसायटीच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा करून खर्च करण्यात येत असल्याचे, त्याचप्रमाणे वित्त विभागाच्या दिनांक 12 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयातील संबंधित असलेल्या सर्व तरतुदीचे अटी व शर्तीचे पालन झाल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे। मित्रांनो, याच्यामध्ये असे दिसून येते की 5,000 हा 3 महिन्यासाठी स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मोबदला म्हणून देण्यात आलेला आहे आणि तो मोबदला थेट आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR होता। याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही हा GR पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता। धन्यवाद मित्रांनो।